नमस्कार, आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे रामगड, जो येतो माहूर गावात, माहूर तालुका व जिल्हा नांदेड येथे हा किल्ला येतो. माहूरगड जे आपल्याला माहितच आहे, खूप प्रसिद्ध स्थळ आहे. रेणुका देवी माता याचे मंदिर सुद्धा आहे, त्याच्या समोरच हा किल्ला आहे. गडावर येण्यासाठी मंदिरापासून 10 मिनिटं लागतात व तसेच गड खूप मोठा आहे. पाहण्यासाठी एक ते 2 तासाचा वेळ सुद्धा लागतो. ते जंगली प्राण्यांचा वावर असतो, जसे की बिबट्या, अस्वल, व इथे एकटे येण्याचा प्रयत्न नका करू. आपण नांदेडवरून आलो व हातगावच्या अगोदर आपण नेताजी पालकर यांची समाधी पाहिली व माहूरगडाकडे आपण जात आहे. हा यवतमाळला रस्ता गेलेला आहे. या ठिकाणापासून आपणाला माहूरगडाला जायचं आहे. साधारण 8 किलोमीटर लांब आहे इथून. तेलंगणा राज्याला असणाऱ्या या जिल्ह्यात 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे. माहूरची रेणुका देवी हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर येतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक या ठिकाणी कायम येत असतात. माहूरचा लौकिक केवळ धार्मिक अंगाने नसून तो ऐतिहासिकदृष्ट्या आहे. माहूर म्हणजे देवीचे स्थान, हे समीकरण अगदी घट्ट बसले आहे. याच माहूरमध्ये एक बलाढ्य किल्ला उभा आहे, रामगड नावाचा. गावामुळे याला माहूरगड असेही संबोधले जाते. विशेष म्हणजे श्री रेणुका माता आणि किल्ला हे दोन्ही ठिकाणे अगदी जवळजवळ आणि एकाच डोंगर रांगेवर असून केवळ एका खिंडीने विलग झाली आहे. खिंडी तालुकी डाव्या बाजूला माहूरगड आणि उजव्या बाजूला रेणुका मातेचे मंदिर आहे. मराठवाड्यात अजिंठा डोंगररांग वगळता डोंगरी किल्ले फार कमी आहेत, पण माहूरसारखे ठिकाणे याला छेद देतात. अतिशय भव्य दिव्य आणि मजबूत असा भक्कम किल्ला आज आपण पाहणार आहे. तर चला पाहू रामगड किल्ला. माहूरगडावर आल्यावर या ठिकाणी आपणाला गडावर जाणारा मार्ग आहे. आता आपण गडावर जाऊ. याच्या पायरी मार्गाने आपणाला आता गडमाथ्यावर पोहोचायचे. 10 ते 15 मिनिटात आपण पहिला महाकाली बुरुज आहे त्या ठिकाणी पोहोचून जातो. तर रामगड आपण आता गडावर जाऊ. 10 मिनटं लागतात आपणाला बुरुजावर पोहोचण्यासाठी. दुपारचे आता 2 वाजले आणि रामगड चढतोय आपण आता. रेणुका देवी मंदिर समोर 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारे आणि त्याच्या समोरच्या डोंगर समोर आपणास बुरुज पाहण्यास भेटत आहे. बरेच पायऱ्या आहेत, परंतु खड्या पायऱ्या आहेत. या देवीचं मंदिर पाहण्यास भेटते इथनं आपल्याला. या बाजूने आपण गडावर जाऊ. थोड्या पायऱ्या आहेत खड्या. अशा पायरी मार्गाने आपल्याला वर चढत जायचे. समोर बुरुज. बुरुज तटबंदी आणि या बाजूला देवीचं मंदिर, महाबुरुज दिसतो. 10 मिनिटात आपण या ठिकाणी पोचून गेलो पायथ्यापासून. गडावरील हा सर्वात मोठा बुरुज आहे. छोट्याशा अशा दरवाज्यातून आत जायचं आहे आपणाला. महाकाली बुरुज आहे. आपण हा भाग येताना पाहू. प्रथम गडमध्ये पाहण्यासाठी जाऊ. छोटासा रूम इथं नाही, छोटासा रूम इथं.
बरंच मोठं पठार आहे हे. एक एक करत आपण सर्व वास्तू आता पाहून घेऊ. वरच्या बाजूस तटबंदी आहे, आतमध्ये जंगल आहे पूर्णतः. दिवसा फिरण्यास काही हरकत नाही. तो महाकाली बुरुज आहे आणि आपण आता सरळ शेवटच्या भागात जात आहोत. सावध आपल्याला गडफेरी करायची आहे तटबंदीच्या ह्याच्यावरून. पाठीमागच्या बाजूस दरवाजा आहे, महादरवाजा बोलू शकतो तो, आणि एक चोर दरवाजा आहे, तोही पाहू आपण. पाठीमागं चालत राहतोय. हा एक कट्टा इथं दिसतोय, तो आतील बाजूस आलेला रस्ता. जंगल पुढे यावं लागण्यास सुरुवात झाली. तशी पाहू शकतो आपण अखंड अशी तटबंदी दिशी येते आणि आत खूप जंगल झालेलं आहे. फक्त आपणाला या तटबंदीच्या बाजूनी चालत राहायचे. किल्ल्याचा विस्तार प्रचंड आहे. 42 एकरमध्ये पसरलेला हा गड आहे. आता हे आपण बुरजावर जाऊन वरून पाहू. या ठिकाणी आपल्याला तो एक वर जाण्यासाठी मार्ग आहे आणि हा दोन्ही बाजूला असणारा दुसरा, असे 2 मार्ग आहेत. तिथून आपण सुरुवात केली आहे. पूर्ण ही अशी तटबंदी पार करत करत आता आपण या बाजूला आलो. हे पाहू शकतो इथं या बुरुजाची रचना. आता हा एक बुरुज आहे. 19 बुरुज आहेत गडाला एकूण. पाहू शकतोय अशी या वरच्या तटबंदीवरून आपण चालतोय. आता जाण्यासाठी मार्ग आहे तटबंदीवरून चालत. हे पूर्वीचे आहेत, नूतनीकरण नाही केले अजून. आतील भागात घनदाट जंगल. या बुरुजा हा एक बुरुज इथं. तर इथून खाली उतरू आपण. ही दोन्ही बाजूनी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी पायरी मार्ग आहे. समोरच्या बाजूस सुद्धा वरून वर जाऊन उतरण्याची जागा आहे. आता आपण या गडाच्या पाठीमागच्या बाजूला जवळपास पोहोचत आहे. खालील बाजूस बघितलं तर घनदाट झाडी पाहायला भेटते आपल्याला. या ठिकाणावरून आपण उतरू शकतो इथून, या बुरुजावरून. अवघड आहे, थोडंसं पडले सगळे. हो दादा, कुठनं आलाय तुम्ही? हां, किनवट, नांदेड. बरं बरं. संपूर्ण गड पाहिला? कसा वाटला गड? छान वाटलं. छान आहे ना. पाठीमागचे दरवाजे पाहिला? हो पाहिजे. किती लांब इथून? 1 अर्धा किलोमीटर. अजून ना सरळ ना, भीती काही नाही ना? नाही काय नाही. हां हां, चालतं. हो हो, ठीक आहे, धन्यवाद.
त्या ठिकाणी सुद्धा आपणाला अशा पायरी मार्ग पाहायला भेटतो. आपण ह्या बाजूने जाऊ आणि पलीकडच्या बाजूनी बाहेर पडू, म्हणजे आपणाला गडाचे सर्व अवशेष पाहायला भेटतील व्यवस्थित. या ठिकाणी समोर पाहू शकतो तटबंदी वगैरे सुंदरशी. रामगड किल्ला नांदेडमधील आपला हा शेवटचा किल्ला आहे. 3 नंबर. महत्त्वपूर्ण 3 किल्ले आहेत. एक आहे तो कंधार, दुसरा नंदगिरीचा नांदेड शहरातील, आणि तिसरा हा रामगड. 3 किल्ले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी या पायऱ्यांची रचना पाहू शकतो आपण. अशी तटबंदीमध्येच वर चढण्यास पायऱ्या केल्या आहेत. आपण वेळेमध्ये आलो आहे, त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही एवढं. आता सध्या दुपारची वेळ आहे, त्याच्यामुळे माहूर गडावर येणारी भक्त मंडळी बऱ्यापैकी गडावर येत असतात. आता आपण या पाठीमागील बाजूस एक वास्तू आहे ती पाहण्यासाठी आलो आहे. मस्जिद आहे ही. या ठिकाणावरून संपूर्ण माहूर शहर आपल्याला पाहण्यास भेटत आहे. माहूरच्या लेण्या आपल्याला आता पाहायच्या आहेत, त्याही आपण पाहणार आहे. सुंदर आहेत लेण्या त्या. ही मस्जिद आहे, परंतु याची जर रचना आपण पाहिली तर आपल्याला मंदिरागत पाहायला भेटते. पाहू शकते आपण, सुंदर आहे. शेवटचा बुरुज हा या बाजूचा. खाली पाहू शकते घनदाट जंगल. आता ही आपण वास्तू पाहून येऊ गडावरील. या ठिकाणावरून आपण जाऊ शकतो. दुपारची वेळ आहे, सावध गड कधी करायचं. हे पहा, खूप अवशेष आपणाला असे पाहायला भेटतात. वरती जाण्यासाठी या ठिकाणावर मार्ग आहे. हे पाहू शकतो इथं हे अवशेष आपल्याला मंदिराचे पाहायला भेटतात. खूप सुंदर आहे, हे पाहू शकतो.
काही लोक इथं वाजणारे दगड समजून त्याच्यावर मारत असतात, परत तसं नाही. या ठिकाणावरून जाण्यासाठी मार्ग नाही, अडचणी. आता आपण या अशा मार्गाने जाऊ. आत पाहू शकतो घनदाट झाडी. या ठिकाणी आतमध्ये जास्त वेळ राहू नये, कारण हे पडण्याचा धोका असतो. इथं पाहून पटकन बाहेर निघून जायचं. पाहू शकतो वास्तू पडलेले आहेत काही. याच्यावर फूल वगैरे कोरण्यात आले आहे. हे या वास्तूचे असतील, म्हणजे या पद्धतीचे असतील. गडाचा हा पाठीमागचा भाग आहे. चला आता आपण ही वास्तू पाहिली व ही वास्तू पाहून आपण आता सरळ जो दरवाजा, 2 दरवाजे आहेत ते आणि चोर दरवाजा, या वास्तू पाहण्यासाठी निघू. ठिकाणी आपल्याला अशा सुंदर वास्तू पाहायला भेटत आहे. ही मस्जिद आहे. ती पाहून आपण आता घराचा जो दरवाजा आहे पाठीमागच्या बाजूचा तो पाहण्यासाठी जात आहे. तर चला पाहू आपण. घनदाट झाडीमधून चालू आहे आपण. हा जो किल्ला आहे हा विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर आहे. लगेच कट करायचं, मग पुढं लगेच. या बाजूचे आपण आता पठारावर पोचलो. माहूर शहर खाली यायला भेटते. या ठिकाणावरून उतरण्यास मार्ग आहे. आपण या त्या वस्तू पाहण्यासाठी पाहू शकतो इथे गडाच्या एंडला आपण आलेलो आहे. इथे एक बुरुज पण दिसत आहे आपल्याला, खूपच सुंदर आहे. पूर्ण आपण जंगलात शिरलोय आता. ही प्राचीन तटबंदी आहे. गडाचा पाठीमागचा भाग आता तटबंदी आहे इकडं. त्या बाजून आपण
बाहेर पडू. सुरुवात त्या ठिकाणावरून केली आहे. तो महाकाली बुरुज आहे. तसंच आपण ह्या बाजूनी पूर्ण फिरत या शेवटच्या बाजूला आलो व आता आपण या अशा मार्गाने पाठीमागचा महादरवाजा पाहणार आहे व महादरवाजा पाहून आपण दुसऱ्या मार्गे जाणार आहोत. चोर दरवाजा तोही पाहणार आहे. तर ह्या बाजूला आपणाला एक इथं बुरुज पाहायला भेटतो. इथं हा दरवाजा असावा त्या काळचा. ठीक आहे, आलोय आपण आता पाठीमागं बऱ्यापैकी. ही पाहू शकतो अखंड तटबंदी इथं आहे. डुक्कर दरवाजा आहे या बाजूला. तो पाहण्यासाठी आपण आता जाते. डुक्कर दरवाजा. पूर्ण घनदाट जंगलात आलोय आपण आता. पाठीमागं पाहू शकतोय दरवाजा बुरुज आहे. ह्या खालच्या गावावरून आलेला हा दरवाजा आहे. फायनली आपण डुक्कर दरवाजापाशी पोहोचून गेलो. याला डुक्कर दरवाजा असे बोलले जाते. गडाचा शेवटचा भाग डुक्कर दरवाजा. दादा नमस्कार. समोर बाळा ते बघ, त्या ठिकाणी पाहू शकतो आपण. तिथं महाकाली बुरुज आहे तो आणि पूर्णतः आपण शेवटच्या या बुरुजावर आता पाहू शकतो. या बाजूचा हा बुरुज शेवटचा डुक्कर दरवाजा याला बोलले जाते. आणि हा गडाचा अंतिम भाग. खूप आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहे. या दरवाजाला डुक्कर दरवाजा असे बोलले जाते. समोर पाहू शकतो त्या ठिकाणी महाकाली दरवाजा आहे. म्हणजे आपण जिथून मेन आता आलो तो जवळपास हे अंतर 1 किलोमीटर आहे. आणि आता या ठिकाणी आपण दरवाजा पाहणार आहे. त्याच्या खालच्या बाजूस ते आहे तो बाकी राहिला आपला पाहायचा. तर चला पाहू. सुंदर, वाव, अप्रतिम. पाहू शकतो खूपच सुंदर अशी इथे आपल्याला दरवाजा पाहायला भेटत आहे. दरवाजाच्या वरचं जे असतं आत खिडक्या टाईप आहेत. दरवाजावरील नक्षीकाम पाहण्यास भेटत आहे. सुंदर, अप्रतिम. आणि या ठिकाणावरून पाहिलं तर खाली आपणाला एक सुंदर असं पाहायला भेटत आहे. पाहू शकतो हा दरवाजे. आता आपण तो पाहण्यासाठी जाऊ व शिलालेख आहेत का तेही पाहू. या ठिकाणी हा तलाव.
सुंदर वास्तू आहे ही गडावरची. खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आपण पाण्यासाठी. शिलाले काय नसा पाहिजे. या ही बाजूला आपल्याला तटबंदी पाहायला भेटत आहे. ती बघू आपण कुठपर्यंत आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हा दरवाजा पाहायला भेटतो. तो पाहून येऊ आपण आता एकदा. आणि बाकी ही तटबंदी. गडाचा अंतिम टप्प्यातील हा भाग आता. जंगल, भयानक जंगल पाहायला भेटते. संध्याकाळी 4 नंतर हा मन नाही नाही म्हणून तर ना ही वस्तू पाहते. दरवाजा खूप सुंदर आहे. अप्रतिम सुंदर. फक्त सावध यायचं आहे. विदर्भातील किल्ले आहे ते. सुंदर असा नक्षीकाम पाहायला भेटते. शिलालेख आपल्याला अजूनपर्यंत पाण्यासाठी भेटत नाही. बुरुज इथं हा दुसरा दरवाजा. तिथं पाहू शकतोय गडावरचे आपणाला पाण्यास भेटत आहे. या बाजूचा बुरुज, मध्ये महादरवाजा आणि या बाजूचा बुरुज. आता आपण खाली पाण्यात जाऊ. खालून आलेलं बघताय अवशेष. बरीच लांब गेलेली तटबंदी आहे इकडं. गडाच्या आपण आता पूर्णतः पाठीमागील भागात आलो आहे. त्या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी आपणाला असे जेवढे पाहायला भेटत आहेत. समोर हा दरवाजा आहे, महादरवाजा. इकडे या बाजूचा अजून पुढं आपल्याला पाहू काय भेटते का. पहिला हा एक इथे दरवाजा आहे आणि ही वाट खालून आलेली आहे. संध्याकाळी 6 नंतर गडावर कोणी नसतं, त्याच्यामुळे आपण लवकर या गडावर. वाट आहे गावातून आलेली आपल्याला पाहायला भेटते. अशीच हा दरवाजा आहे. या ठिकाणी दरवाजा बंद करण्याची सोयसुद्धा पाहायला भेटते. सुंदर आहे गडाचा अंतिम टप्प्यातील भाग. चला फिरू माघारी. वरील बाजू सुद्धा तटबंदी आहे.
समोर हा महादरवाजा होय की आपण आता वास्तू पाहिली. तो एक दरवाजा, त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर हा दरवाजा. या ठिकाणी पहारेकऱ्यांची देवडी आहे. त्याच्या वरील बाजूस सुद्धा आपणाला पहारेकऱ्यांची देवडी पाहायला भेटते. माहूरगडाचा हा रामगडाचा हा मुख्य महादरवाजा आपणाला इथे पाहायला भेटतो. खूपच सुंदर आहे. गडावर आल्यानंतर या बाजूला निश्चितच या शेवटच्या भागात तू येणार. हे बघा 1 2 3 4 ही महागाववरून आलेली आहेत. महागाव ही सर्व महागाव मधली टीम आलेली आहे. हाय भाई लोग आता ऊपर. वाव, या ठिकाणी पाहू शकतोय बंद करण्यासाठी दरवाजाची सोय. अप्रतिम अप्रतिम दरवाजा आहे. हा जो ग्रुप आहे तो उटी हे जवळच गाव इथं उटी त्यावरून आलेला हा ग्रुप आहे. सुंदर सर्व मुलं आहेत आपल्याला इथं पाहायला भेटत आहेत या महादरवाजाच्या बाजूला. छान सुंदर. बस खाली थांबा. समोर तटबंदी पाहायला भेटते. इकडे या बाजूला ही अशी समोरच्या डोंगरावर आलोय आपण. या अंतिम टप्प्यात या घनदाट झाडीमध्ये असणारा किल्ला माहूरगड. रस्ता नाही दिसत. हो 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 आलो. आपल्याला या ठिकाणी एक असा खड्डा. क्लोज. त्या बॅक साईडला आलोय आपण. त्या ठिकाणी एक दरवाजा पाहायला भेटतोय. इकडे इकडे या. नाही नाही या. खूप मोठा रूम आहे हा. खूप मोठा रूम आहे.
या ट्रेलर या वाव. हे खड्डे कोणी काढले ते असं खड्डे 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 बरेच मोठे काढले तिथे बघा ना. हो लोक गुप्त झाले तुला देतात. हां बघा ना आत नको जायला. गुहा खोदायला लागली ना ही. ही शेवटच्या भागातील हा गुहा आहे ना गुहा. या ठिकाणी घनदाट झाडीमध्ये साचणारे हे एक. आता आपण या घनदाट जंगलातील जो महादरवाजा आहे त्याच्या समोरच्या डोंगरावर आपण आलो आहे. या ठिकाणी भरपूर अवशेष आहेत, परंतु आता संध्याकाळची वेळ होत आली आहे, त्यामुळे आपण ही मोहीम या ठिकाणी थांबवत पुन्हा परतीच्या प्रवासाला निघत आहे. तर चला. 2 हो या बाजूची आपण एकदा वास्तू पाहू. ही सुद्धा खूप मोठी आहे. आता आपण ही वास्तू पाहू. काठी हो वरील रस्त्याने आलो होतो व हा महादरवाजा उतरून आपण खाली गेलो. आता ह्या रस्त्याने आपण आता जात आहोत. 3 वाजले साधारण. आपण 1:30 वाजता ट्रेक चालू केला होता. अजून आपल्याला अर्धा तास तरी लागेल. त्या समोरच्या रस्त्याने आपण आलो होतो. बराच मोठा किल्ला आहे. आपण जर आलात तरी जर आपण गडावर आला तर शेवटचा जो दरवाजा आहे त्या ठिकाणापर्यंत या व तिथून पुढं माघारी फिरला तरी चालतात. समोरच्या डोंगरावर जाऊ नका. घनदाट झाडी आहे त्या बाजूला. खूप रिस्क आहे, त्यामुळे त्या बाजूला जाऊ नका. अशा पायरी मार्गाने आपण आता खाली उतरू. हो इकडेच जायचे आपल्याला. हो नाही नाही ही खूप मोठी वास्तू इथं पाहायला भेटते. आहे ना सुंदर. भरपूर मोठी भर झालं ज्याने सांगितली. आणि पाहू शकतोय दिवा लावण्याची सोय केलेली असावी बहुतेक इथे. चला आता आपण गड उतरण्यास सुरुवात करू. 3:30 वाजत आले आता. त्या ठिकाणी लक्ष्मी बुरुज आहे, महालक्ष्मी बुरुज, देवीचं मंदिर. आणि आपण आता गड पाहून खाली उतरतो.
काका काल आपणाला कंधार किल्ल्यावर भेटले होते व आज पुन्हा रामगडावर भेटत आहेत. याचा हा परिसर आपण आता हे रांजण कळग पाहू शकतो. भारतीय पुरातत्व खात्याचे रस्ता इथं महाकाली देवीचं मंदिर आहे. इथं यज्ञीय कुंड देवीचं मंदिर आहे इथंच. चल आपण आता बुरुजावर या आलोय. तर पाय करायचे. दरवाजा तो तिथं आहे आणि आपण या जंगलाच्या आतमध्ये गेलो होतो. खूपच तिकडे झाडे वगैरे आहे आणि आपण ज्या रस्त्याने चाललो होतो तो रस्ता ह्या इथं येतो. हे पाहू शकतो. ही अशी आज एवढी गर्दी इकडे आहे. त्याला ह्या बाजूने सुद्धा तटबंदी इथं पाहायला भेटते. देवीचं मंदिर तिथं देवीचं मंदिर समोर पाहायला भेटते. माहूरगडाच्या रेणुका देवीचं त्या जंगलात गेलतो आपण. त्या जंगलामध्ये कडला खाली गेलो. नाही ते बघ इथे बघा घेरा पाहू शकतोय. या बाजूने जायचं असंच इथं. त्या ठिकाणी तो आपण मगाची दरवाजा बघितला मेन आणि त्या बाजूला लास्टला आपण गेलो होतो थोडा, पण खूपच झाडे असल्यामुळे त्या ठिकाणी जास्त जाऊ नाही शकलो. आता आपण एकदा त्या ठिकाणी जाऊ व गड उतरण्यास सुरुवात करू. पाहू शकतो या हे पाहू शकतो आपण. या बाजूला हे पाहू शकतो आपण. ती तटबंदी तशीच खाली उतरलेली आणि तिथून वर आलेली आहे. तिथं एक मंदिर आहे. अरे त्या मंदिरात खाली आलो असतो आपण तिथं. अरे ते राहिलं आपलं पाहायचं. असा पायरी मार्गात समोर तटबंदी आहे. पूर्ण किल्ला हे काका आपणाला काल कंधार गडावर भेटले होते आणि आज सुद्धा इथे भेटले. तर चला खाली उतरण्यास सुरुवात करू गडात आणि वरती देवीचं दर्शन घेऊन येऊ आता. आणि लेणी करायची आहे आपल्याला अजून. संपूर्ण गड पाहण्यासाठी आपल्याला आतापर्यंत 2 तासाची वेळ गेली. या ठिकाणी सुद्धा आपल्याला असे अवशेष पाहायला भेटतात. तिथं देवी मंदिर व हे महाकाली बुरुजाचा भाग. या बाजूला पाठीमागच्या बाजूपर्यंत लांबपर्यंत गेलेला बुरुज आहे. ते पाहू शकतो आणि शरपशिल्प वगैरे वरती कोरलेलं पाहायला भेटत आहेत आपणाला. माहूरगडावर आल्यावर आपण प्रथम गड करावा रामगड, नंतर माहूरगडाचे देवीचे दर्शन घ्यावे, शेवट लेणी करावी.
येतोय रामगड किल्ला हा असा पूर्ण तिथपर्यंत आहे. बराच मोठा किल्ला आहे हा. त्या बाजूने जाऊन तसंच आपल्याला त्या बाजूला जायचं आहे. माहूरगड आज शनिवार आहे, सुट्टीचा दिवस, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे.